तुमचं अगदी मनापासून स्वागत. काय छोट्या दोस्तांनो, कसे आहात? मजेत असाल ना? कारण आता शाळेला सुट्ट्या, अभ्यासाला सुट्ट्या आणि नुसती मज्जाच मज्जा. हो ना, छान कूलरमध्ये एसी मध्ये राहायचं आणि छान थंड थंड आईस्क्रीम, थंड लस्सी प्यायची आणि घरी पाहुणे, पत्ते खेळणं, कॅरम खेळणं असे विविध खेळ तुम्ही खेळत असाल आणि खेळताना भांडत देखील असाल. हो ना, मग बहीण भाऊ असेल किंवा मित्रमैत्रिणी असतील. हो ना छोट्या दोस्तांनो, खरंच मज्जा येते ना या 1-2 महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये. काही छोटे दोस्त मंडळी, काही छोटे मित्र आपले शिबिर किंवा बाकी जे क्लासेस आहे, कॅम्प्स आहे, हे अटेंड करत असतात आणि त्यातूनही काहीतरी शिकत असतात. कुणी स्केटिंग, कुणी बास्केटबॉल, कुणी विविध प्रकारचे खेळ असतील किंवा सायन्सचे ॲक्टिव्हिटीज असतील, हे शिकत असतात. कुणी परिवारासोबत सहलीचा प्लॅन करतं, कुणी आपल्या रिलेटिव्हजकडे मस्त मज्जा करायला जातात. हो ना छोट्या दोस्तांनो, खरंच सुट्टी म्हटलं ना की प्रत्येकालाच आनंद होतो. पण छोट्या दोस्तांनो, मला वाटतं शाळेला सुट्टी असली, अभ्यासाला सुट्टी असली तरी तुम्ही बालसभा हा कार्यक्रम नक्की ऐकत असाल. हो ना छोट्या दोस्तांनो, कारण यात छोटे छोटे दोस्त मंडळी तुमचे भेटायला येतात आणि विविध प्रकारचे गाणी, खेळ याबद्दल सांगत असतात. आपले सुप्त गुण या बालसभा कार्यक्रमातून आपल्याला दाखवत असतात आणि आपल्याला त्यांच्याकडून बरीच अशी माहिती मिळते बरं का. कुणी बोबडे बोलात गाणी म्हणतं, कुणी बडबड गीत म्हणतं, तर कुणी विचारपूर्वक आपलं मत मांडतं. खरंच हा बालसभा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडतो. हो ना, तर छोट्या दोस्तांनो, आजच्या या बालसभा कार्यक्रमात न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज चंद्रपूरच्या चमूने सादर केलेला कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आणि यात सहभागी आहेत अर्णव शेरेकर, त्रिशा लाखे, आर्यन बोरकर, श्रिया शेरेकर, देवश्री पत्रंगे, अद्विक घाटे, शिवांश चाकर, नसिफा आलम, संस्कृती महावादीवाद, सृष्टी गोंगले, करण सरकार आणि एमान शेख. चला तर ऐकूया यांचा हा छानसा असा कार्यक्रम. Good morning, my name is Trisha Lakhar. I am from UKG. Guru Brahma, Guru Vishnu, Guru Deva Maheshwara, Guru Sakshat Parabrahma, Tasmai Shri Gurve Namah. माझं नाव अर्णव शेरेकर आहे. मी न्यू इंडिया शाळेत येत आहे. मी LKG मध्ये आहे. तुमच्यासोबत सादर करत आहे एक होती इल्ली. एक होती इल्ली, ती होती चेल्ली, धावत धावत आली, छांबाला बोलाली. छांबाल होते गरम गरम, इल्ली झाली नरम नरम. चमचा आला कोचित, जाऊन बसला बचित. चमचाने पाडले इकडे तिकडे, इल्लीचे केले तुकडे तुकडे. इल्ली होती फारच मस्त, आम्ही मुलांनी केली पट, आम्ही मुलांनी केली पट. थँक्यू, हॅव अ नाईस डे. माझे सर्व मित्रांनो, माझं नाव आर्यन आहे. आज मी माझे राष्ट्र याबद्दल थोडे बोलणार आहे. माझा देश भारत खूप सुंदर आहे. भारतात अनेक भाषा, धर्म आणि संस्कृती आहे. भारत हा स्वातंत्र्याचा आणि शौर्याचा देश आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी लढून आपल्याला स्वातंत्र्य दिले. भारतात खूप छान निसर्ग आणि ठिकाणे आहे. आपण शिक्षण घेणे आणि चांगले वागणे आवश्यक आहे. देशभक्ती म्हणजे देश प्रेम करणे होय. आपण एकत्र राहून आपल्या राष्ट्राला मजबूत बनवू शकतो. स्वच्छता आणि नियम पाळणे देखील आपले कर्तव्य आहे. आपले कर्तव्य आहे की भारताची प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्यता कायम राहो. धन्यवाद. माझं नाव अर्णव शेरेकर आहे. मी तुमच्यासोबत प्लास्टिक करत आहे. एक दुटी चोरी उभा, एक दुटी चोरी उभा, खूप लवकर उठला. आजचा त्याचा खातेत आले जोता ठरला. आज रविवार म्हणजे माझाच वार. आज मी फक्त म्हणजे फक्त किनार समुद्रातला पाना मन डुबकी मारत केला. बाजू चिमणे बनवला बारी, बनवला बार किल्ला. डोंगरातला नदीवर खेळला गचर गुंगी. बल पाठवला रात वाजली नाही थंडी. गवताला फुलांची मारला खूप गप्पा. तळातला माचोबा घालूच केला गप्पा. दिवसभर मटकी कर छोडी दावा दमला. ढगांच्या गाडीवर अग्र डोळा लागला.
दगोबांगी चांदरान हॉलूट केली खून चंदोबाला आक्याचा छोडलं बघेला झोपून थँक्यू हॅव अ नाईस डे. अच्छे अच्छे प्यारे फूल सुंदर सुंदर प्यारे फूल लाल गुलाबी नीले पीले कितने बढ़िया सारे फूल डाल डाल पर चमक जैसे फूल जूनी बेला सब आँखों के तारे फूल. थँक यू. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली कारे डोळे फिरविते लुक 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 ही बघते रुसके गाल फुगविते नकटे नाक मुडविते दात काही घासत नाही तोंड काही धुवत नाही असेच घरकुल मांडिते मांडता मांडता मोडीते. भात केला कच्चा झाला पोळ्या केल्या करपून गेल्या वरण केलं पातळ झालं तूप सगळं सांडून गेलं असे भुकेले राहू नका थांबा करते गोड काय केळाचं शिकरण करायला गेली भरले दोन्ही हात आडच पाणी काढायला गेली डुबकून पडली आत. नमस्कार मित्रांनो, माझे नाव शीशा शेरेकर आहे. तुमच्या समोर सादर करत आहे गाली आली गाली आली गाली आली गाली आली तर त्यातून मामी आली तुलू तुलू तिच्या छाती कडू कॉपी गाली आली तर त्यातून मामा आला तला त्याच्या छाती कडू शिला गाली आली तर त्यातून आजी आली हळू तिच्या छाती भाजी तळू गाली आली त्याच्यातून आई आली बाबा ती आई पुरी त्यांच्यासाठी माझी मिती. नमस्कार सुप्रभात. माझे नाव देवशी आणि प्रजा पत्रंगे व वर्ग 4ची विद्यार्थिनी. माझ्या शाळेचं नाव न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे. मी एक कविता प्रस्तुत करत आहे. घड्याळात वाजला एक आईने केला केक खाण्यात वेळ गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 2 आजीचा आला फोनवर बोलण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 3 हरवली माझी पिन शोधण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 4 आईने दिला मार खाण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 5 ताईने केला नाच बघण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 6 आईने केला चहा पिण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 7 बाबांनी फोडला माठ फोडण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 8 आईने केला भात खाण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 9 हरवली आमची म्याऊ शोधण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 10 बाबा आले पहा बाबाची बोलण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 11 मी मारल्या चक्रा मारण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. घड्याळात वाजले 12 मी झोपून गेली झोपण्यात 1 तास गेला मी नाही अभ्यास केला. धन्यवाद. Good morning. My name is Advik Pawan Gatte. I am from UKG. एक ससा और कछुआ एक दिन रेस लगाई. एक दिन ससा तेज दौड़ा. फिर ससे को नींद आ गई. फिर वो एक पेड़ के नीचे सो गया. फिर कछुआ धीरे धीरे भागते हुए जीतने वाला था. फिर ससा की आँख खुली. वो भागने लगा तेज से. फिर कछुआ जीत गया. ससे ने देखा. फिर कछुआ जीत गया. थँक यू. हॅव अ नाईस डे. माझे नाव शिवांश राहुल चाकर आहे. एक गाणं म्हणणार आहे. वंदे मातरम वंदे मातरम
मलयज शीतलां स्वच्छ श्यामलं मातरं वन्दे मातरम् शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदनशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम। जय हिंद। थैंक यू। सुप्रभात। मैं कुमारी नफीसा अनम कक्षा 4 की छात्रा हूँ। मैं आज एक ऐसी शख्सियत से आप सबको रूबरू करवाना चाहती हूँ जिनके वजह से ही आज महिला शिक्षित हो पाई है, बाल विवाह पर लगे प्रतिबंध है और विधवा पे हो रहे अत्याचारों पे लगी लगाम है और नारी जाति का हुआ कल्याण है। सावित्रीबाई फुले देश की पहली महिला शिक्षिका जिन्होंने नारी जाति के हित में अपना पूरा जीवन लगा दिया और व्याप्त हो रही कुरीतियों को जड़ से उखाड़ दिया। 3 जनवरी 1831 को महाराष्ट्र के सतारा जिले के नायगांव में सावित्रीबाई फुले का जन्म हुआ और 9 वर्ष में उनकी शादी 12 वर्ष के ज्योतिराव फुले से करवा दी गई। ज्योतिराव फुले ने न सिर्फ सावित्रीबाई को शिक्षित ही किया बल्कि उन्हें राष्ट्र निर्माण के लिए ऐसे तैयार किया जैसे किसी सांचे में से सोना तपकर तैयार होता है। सावित्रीबाई फुले ने 1838 में लड़कियों के लिए पहली स्कूल की शुरुआत की और धीरे धीरे उन्होंने 18 स्कूलें खोल दिए। सावित्रीबाई का संघर्ष बहुत बड़ा है पर उनके दृढ़ संकल्प की बात ही निराली थी। कहते भी है ना, जब नारी कुछ करने की ठान ले तो पर्वत भी झुक जाता है, नदियाँ रास्ता दे देती है, साहिल देखते ही रह जाती है, प्रकृति भी मुस्कुराती है क्योंकि उसके जज्बे को देख आसमां के तारे भी खुशियां मनाते हैं, आसमां के तारे भी खुशियां मनाते हैं। सावित्रीबाई फुले नारी समाज का ऐसा उदाहरण जिन्होंने पुरुष प्रधान समाज को हिलाकर ही रख दिया, खोखली हुई नींव से निकाल समानता की छवि प्रस्तुत की। कहते हैं उस समय भयंकर प्लेग फैला, सावित्रीबाई ने मरीजों की देखभाल करते हुए उन्हें भी प्लेग हो गया और 10 मार्च 1897 का उनका निधन हो गया। ऐसी हमारी सावित्री माँ को मैं वंदन करती हूँ। जय हिंद, जय भारत, भारत माता की जय। नमस्कार, माझे नाव संस्कृती शैलेंद्र महावादीवार आहे। माझ्या विषयाचे नाव आहे वन आणि वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व। मित्रांनो, आपण लहानपणापासून एकच वाक्य ऐकत आलो आहोत, निसर्ग आहे म्हणून जीवन आहे। पण हे वाक्य केवळ शब्द नाहीत तर आपल्या अस्तित्वाचा आधार आहेत। झाडे, नद्या, प्राणी, पक्षी, पाऊस, हवा व सूर्य यांच्याशिवाय पृथ्वीवरचे जीवन अशक्य आहे। पण आपण माणूस म्हणून निसर्गाच्या या देणगीचे मोल विसरत चाललोय। जंगल तोडतोय, प्राणी मारतोय, नद्या प्रदूषित करतोय आणि मग त्यामुळे हवामान बदल, पूर, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि नवीन रोगराई यासारख्या संकटात सापडून हवालदिल होतोय। मित्रांनो, पृथ्वीवरचं जीवन टिकवून ठेवण्यासाठी वन म्हणजे जीवन रेषा आहेत। वन म्हणजे केवळ हिरवळ नाही तर ती आपली श्वसन यंत्रणा, औषधालय, जलसाठा आणि आश्रयस्थान आहेत। झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात। जंगल पावसाचं चक्र नियंत्रित करून जलसंपत्ती टिकवतात। हजारो औषधी वनस्पती आपल्याला वनातूनच मिळतात आणि आपल्या आजारांवर उपचार देतात। बांबू, मध, लाकूड, राळ, निसर्गातील प्रत्येक संसाधन आपल्याला वनातूनच मिळते। म्हणून लक्षात ठेवा, झाडे नसतील तर पाणी नाही, झाडे नसतील तर पाणी नाही, पाणी नसेल तर शेती नाही, शेती नसेल तर अन्न नाही आणि अन्न नसेल तर जीवन नाही, अन्न नसेल तर जीवन नाही। वन जशी जीवनाची मुळे आहेत
तसंच वन्यजीव म्हणजे निसर्गाचे संतुलन राखणारे पहारेकरी आहेत. वाघ, सिंह, बिबटे यासारखे शिकारी प्राणी निसर्गातील अन्नसाखळी जिवंत ठेवतात. मधमाशा आणि पक्षी परागीभवन करून शेतीला नवजीवन देतात. हत्ती आणि माकड जंगलभर बियाणं पसरवून नवीन झाडं उगवण्यास मदत करतात. जर हे प्राणीच संपले तर शेवटी त्याचा फटका मानवजातीवरच. म्हणून लक्षात ठेवा, वन्यजीव वाचले तरच निसर्ग वाचेल. मित्रांनो, आज मला एका विशेष पक्ष्याबद्दल बोलायचे आहे. गिधाड. गिधाड हा निसर्गाचा स्वच्छता कर्मचारी आहे. तो मृत प्राण्यांचे अवशेष खाऊन आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवतो आणि रोगराई पसरू देत नाही. पण गेल्या काही दशकात डायक्लोफेनेक सारख्या औषधांचा अतिवापर, विषबाधा आणि अन्नटंचाईमुळे गिधाडांची संख्या प्रचंड घटली आहे. एकेकाळी लाखोंमध्ये असणारी ही गिधाडे आज धोक्याच्या उंबरठ्यावर आले आहे. गिधाड नामशेष झाली तर रोगराईनं माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल. आपण या निसर्गाच्या देणगीचं मोल विसरत चाललो आहे. मित्रांनो, जर आपण आत्ताच जाग झालो नाही तर उद्या खूप उशीर होईल. यासाठी आपण काही ठोस पावले उचललीच पाहिजे. जसं की जंगल तोड रोखणे, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे, वन्यजीवांची शिकार थांबवून कठोर कायद्याचे पालन करणे, गिधाडांसाठी सुरक्षित अन्न, विषमुक्त पर्यावरण उपलब्ध करून देणे, नद्या, तलाव, पाणथळ जागी स्वच्छता ठेवणे जेणेकरून जैवविविधता टिकेल. शाळा, महाविद्यालय, गाव, शहर प्रत्येक ठिकाणी लोकजागृती अभियान राबवणे. कारण संवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर ती आपली सामूहिक जबाबदारी आहे. मित्रांनो, निसर्गाने आजवर आपल्याला खूप काही दिलंय. श्वास दिला, अन्न दिले, पाणी दिले आणि जीवन दिले. आता आपली पाळी आहे त्याचं रक्षण करण्याची. तर चला, आपण आजपासून ठरवूया, एक झाड लावू, एक प्राणी वाचवू आणि एका गिधाडाचं आयुष्य सुरक्षित करू. कारण लक्षात ठेवा, जर वन आणि वन्यजीव वाचले तरच पृथ्वी वाचेल. धन्यवाद. तर छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम नक्कीच ऐकला असेल आणि तुम्हाला आवडला देखील असेल. किती छान बोबडे बोलात कविता सादर केल्या, बडबड गीत सादर केलं, हो ना? चला तर तुम्ही देखील अशी तयारी करा आणि या बालसभा कार्यक्रमात आपलं सादरीकरण करायला येणार ना? चला तर आता कार्यक्रमाची वेळ संपलेली आहे. निरोप तर घ्यायलाच हवा. या कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे, पण परत आपण भेटणार आहोत बरं का, पुढील रविवारी याच वेळेवर. ऐकायला विसरू नका बरं का, आपला आवडता कार्यक्रम बालसभा. नमस्कार.